आहे. आपण पाहतो की खरं तर काल जरांगेने देखील शब्द दिला होता की जेवणाची सोय होत नाही का. त्यानंतर आता पाहतोय की बीड किंवा मराठवाडा असेल या अनेक ठिकाणातून त्यांना जेवणाचं साहित्य असेल किंवा शिदोरी मार्फत चपाती देखील या ठिकाणी सध्या आलेली आहे. आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते सध्या या ठिकाणी जेवणास त्यांनी सुरुवात केलेली आहे. राईस असेल किंवा चपाती असेल अशा विविध भाज्या या ठिकाणी सध्या त्यांना देण्यात येत आहे. खरं तर आपण हे पाहू शकतो की हेच खरं तर मराठा बांधवांचं प्रेम आहे. आपुलकी जपत एकमेकांसोबत आपण पाहतोय की त्यांना ते ठेचा असेल हे सगळे वाटत हेच आधी जेवतात आणि हेच आचारी आहेत. हे मराठा बांधव यांच्यामध्ये जे प्रेमाचं रूप आहे ते आपण पाहायला आपल्याला मिळत आहे. आपण काही जे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा कुठून आलात? कुठून आलात? आम्ही परभणी जिल्ह्यातून आला साहेब. कसं जेवण आहे आजचं? आजचं नंबर 1 जेवण आहे. आमच्या बांधवांनी सर्व आम्हाला सोय केलेली आहे. आज जवळपास 50,000 बांधवांनी 50,000 बांधवाची सोय करण्यात आलेली आहे इथे. नक्कीच नाही आपण परभणी. कालचं जेवण कसं होतं आणि आजचं जेवण कसं आहे? आजचे जेवण म्हणजे एकदम नंबर 1 आहे. नंबर 1 सोय केली. 50,000 माणसाची सोय. या माणसाचे आजच्या जेवणामध्ये काय काय होतं? करावं तेवढं कौतुक आहे. ह्या जेवणामध्ये काय काय होतं? वरण चपाती भात भाजी. आपण पाहू शकतो की लोणचं वरण भाजी भात असे विविध मेनू आज या ठिकाणी देखील होते. आपण पाहतोय की आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना सपोर्ट करून सध्या मराठा बांधव वाशी एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी सध्या जेवत आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाड सह मी रवी खरात, TV9 मराठी.